Hello everyone, welcome back to my channel Oral Health Management by Dr. Alka Khade. एक 47 वर्षीय महिला आपल्या डेंटल ऑफिसमध्ये आलेली आहे आणि तिच्या तोंडांमध्ये इम्प्लांट टाकायचा आहे आपल्याला आणि तिच्या एका दातांवरती आपल्याला कव्हर सुद्धा लावायचा आहे. परंतु आपण जे नेहमी कन्व्हेन्शनल इम्प्रेशन घेतो म्हणजे मटेरियल मिक्स करतो, ट्रेमध्ये टाकतो आणि मग इम्प्रेशन घेतो, तसं इम्प्रेशन न घेता आपण हे डिजिटल इम्प्रेशन घेणार आहोत. त्या संदर्भात आपण आज बोलणार आहोत. याला 3D डिजिटल स्कॅनिंग असं म्हटलं जातं. आजकाल या नवयुगामध्ये बरंच डिजिटल झालेलं आहे. आपल्या हातामध्ये सुद्धा स्मार्टफोन आलेला आहे. म्हणजे नेहमीसारखं आपण मटेरियल मिक्स न करता, ते ट्रेमध्ये न टाकता, आपण तो ट्रे तोंडात न टाकता हे इम्प्रेशन पहा अशा पद्धतीने घेतलं जातं. मॅन्युअल इम्प्रेशन घेताना ज्या चुका आढळतात त्या चुका ह्याच्यामध्ये होत नाहीत. हे अगदी परफेक्ट असं इम्प्रेशन असतं. पहा, हे इम्प्रेशन अशा पद्धतीने घेतलं जातं. पेशंट चेअरमध्ये बसलेली आहे आणि हा हँडपीस असतो तो आपण पेशंटच्या तोंडामध्ये घालतो अशा पद्धतीने. ओके, हे 3D इम्प्रेशन आपण डिरेक्टली ईमेल करून पाठवू शकतो आपण लॅबमध्ये, किंवा आपण पेनड्राईव्हमध्ये घेऊन सुद्धा ते लॅबमध्ये पाठवू शकतो. या पेशंटच्या तोंडामध्ये आपण इम्प्लांट टाकलेला आहे आणि इम्प्लांट पिन टाकल्यानंतर आपण कन्फर्म करतो एक्सरे काढून की ती पिन बरोबर गेलेली आहे किंवा नाही. इम्प्लांट पिन टाकल्यानंतर आपण 3 महिने थांबायचं असतं जखम पूर्ण भरण्यासाठी आणि 3 महिन्यानंतर आपण पेशंटला बोलावतो आणि त्याचं पुन्हा आपण डिजिटल माप घेतो. म्हणजे असंच 3D स्कॅनिंग करून घेतो आणि ते लॅबोरेटरीमध्ये पाठवलं जातं आणि नंतर आपल्याला मग त्याच्यावरती कव्हर बनवून मिळतो. पहा अशा पद्धतीने. या पेशंटच्या तोंडामध्ये दुसरी जी उपदाड आहे त्या ठिकाणी आपण इम्प्लांट टाकलेला आहे आणि त्याच्यावरती आपण उपदाड लावलेली आहे आणि अलीकडची पहिली जी उपदाड आहे त्याच्यावरती आपण नवीन कव्हर टाकलेलं आहे अशाच पद्धतीने. आणि तिची शेवटची दाढ पहा, तुम्ही पाहत आहात इम्प्रेशनमध्ये हे डिजिटल इम्प्रेशन घेतलेलं आहे. त्याचं कास्ट आहे हे. ओके, आणि त्याच्यावरती पहा क्राऊन तयार होऊन आलेला आहे आणि आपण तो आता तोंडामध्ये पेशंटच्या फिटिंग करणार आहोत.
मला असं वाटलं की पेशंटला आपण सगळं सांगूया आहे आणि एक रिव्ह्यू घेऊया की पेशंटला हे सगळं कसं वाटलं. आणि नकळतपणे हा व्हिडिओ झालेला आहे आणि त्या पेशंट ह्या प्रोफेसर आहेत, कॉलेजमध्ये शिकवतात इंजिनिअरिंग मुलांना, आणि त्या रेडी झाल्या. आणि पहा, आपण टेस्टिमोनी ऐकत आहोत आता या व्हिडिओच्या माध्यमातून. या 47 वर्षाच्या आहेत आणि तुम्ही पाहू शकता त्यांच्या तोंडामध्ये आपण इम्प्लांट स्क्रू टाकलेला आहे. आणि तो स्क्रू आपण 3 महिन्यापूर्वी टाकला होता आणि त्यांचं प्रोस्थेसिस लावलेलं आहे आज. आणि त्यांना कसं वाटतंय इम्प्लांट लावल्यानंतर आपण त्यांच्याच मुखातून ऐकूयात. तुम्ही सांगू शकता तुम्हाला कसं वाटतंय? एकदम छान वाटतंय, कम्फर्टेबल वाटतंय, खाताना काही त्रास होत नाही, ट्रीटमेंट करताना पण काही त्रास झाला नाही. नाईस. आणि अगदी नॅचरल दातासारखंच वाटतंय. हो हो, म्हणजे तो इम्प्लांट आहे असं काही वाटतच नाहीये, ते फिलिंगच नाहीये. येस, नॉर्मल सगळं मी खाऊ शकते व्यवस्थित त्या दाताने. तर तुम्ही दुसऱ्या पेशंटला काय सांगू शकाल इम्प्लांटवर? इम्प्लांट अगदीच छान आहे, ट्रीटमेंट कम्फर्टेबल आहे, त्याचा काही त्रास होत नाही. आणि नक्की तुम्ही सगळं नॅचरल तुम्ही जे सर्व काही पदार्थ खाता ते व्यवस्थित खाऊ शकता. आणि तुमचं स्माईल पण त्यामुळे छान दिसतं. इन केस जर फ्रंट दात असेल तर नक्कीच चांगलं दिसतं. आणि म्हणजे काही नाही, म्हणजे छानच आहे, त्याच्याबद्दल मला काही म्हणजे नॅचरलच आहे ते, असंच मी सांगेन. ते थोडंसं आता नॅचरल पण ते फिलिंग काही असं वेगळं वाटत नाहीये मला. काही येस, आय एम हॅपी त्याचा. आणि मेन काही पेन नाहीये. येस. हां, आणि त्रास काही नाहीये. आणि समोरच्याला सांगितलं तर वाटेल की ते इम्प्लांट आहे म्हणून, अदरवाईज ते नॅचरलच वाटेल. तुम्ही पाहू शकता. थोडं क्लोजअप येईल ना त्याचं. तुम्ही मला इंस्टाग्रामवर फॉलो करू शकता, ओरल हेल्थ मॅनेजमेंट बाय डॉक्टर अलका पाखरे खाडे. आणि माझं फेसबुक पेज आहे डेंटल केअर क्लिनिक बाय डॉक्टर अलका खाडे. तुम्ही मला यूट्यूबवर फॉलो करू शकता, ब्युटिफुल लाईफ बाय डॉक्टर अलका खाडे. थँक्स फॉर वॉचिंग.